याच्याआधी आपल्याला बोलायचं आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन संदर्भात. परंतु आपल्याला इथे एक लक्षात घ्यायचं आहे की आपण बोललेलो सध्या दोन मिरर संदर्भात. एक आहे कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. आता एक लक्षात ठेवायचं आहे की कॉन्केव्ह मिरर जे आहे ना, तर यामध्ये जो आपल्याला इफेक्ट दिसून येतो तो आहे कन्वर्जन. ओके, कन्वर्जन्स म्हणजे जे रिफ्लेक्टेड रे आहेत ते एका पॉइंट मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. दॅट्स वाय तो इफेक्ट आपण काय म्हणायचं, कन्वर्जन्स. की आपल्याला माहिती आहे की सर्व रेज जर पॅरलल असतील तर आफ्टर रिफ्लेक्शन सर्व रेज या प्रिन्सिपल फोकस मध्ये एकत्र येतात आणि दॅट्स वाय त्या इफेक्टला आपण कन्वर्जन्स म्हणायचं. जेव्हा की कॉन्व्हेक्स मध्ये जर पाहिलं आपण तर जो इफेक्ट दिसून येईल आपल्याला तो असतो डायव्हर्जन्स. म्हणजे जे रेज आहेत ते एकमेकांपासून दूर जातात. आता तुमच्या फिगर पाठ्यपुस्तकामध्ये जी पहिली फिगर दाखवलेली आहे कन्वर्जन्स संदर्भात, तर त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर मध्ये जर पाहिलं आपण तर कॉन्केव्ह मिरर मध्ये जे रेड रंगाचे रेज आहेत तर हे आफ्टर रिफ्लेक्शन हे सर्व एका बिंदूमध्ये आले आणि तो बिंदू होता प्रिन्सिपल फोकस. सर्व पॉइंट्स एका बिंदूमध्ये आले, दॅट्स व्हाय इट इज अ कन्वर्जन्स इफेक्ट. आणि कॉन्व्हेक्स मध्ये जर पाहिलं आपण तर जे रेज आहेत ते एकमेकांपासून दूर गेले. फिगर मध्ये आपण पाहू शकता की आफ्टर रिफ्लेक्शन रेज एकमेकांपासून दूर चालले, त्या इफेक्टला म्हणायचं डायव्हर्जन्स. आणि याच रिझनमुळे कॉन्केव्ह मिरर जो आहे त्याला आपण फोकसिंग मिरर म्हणतो. ओके, इट इज अ फोकसिंग मिरर. आणि जे कॉन्व्हेक्स मिरर्स आहेत तर त्याला आपण डिस्पर्सिंग मिरर म्हणतो. ओके, कारण ऍक्च्युअल या ठिकाणी फोकसिंग म्हणजे एका पॉइंट मध्ये येतात, तिथं एकमेकांपासून दूर जातात म्हणजे डिस्पर्स होतात. दॅट्स वाय हा फरक आहे या मिररच्या दोन टाइप्स मधला. सो कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. त्यानंतर पुढे आपण बघणारच आहोत की कॉन्केव्ह मिरर जे आहेत ना, तर यामध्ये जी फोकल लेंथ आहे ही नेहमी निगेटिव्ह असते. कारण यामध्ये जे रेज आहेत ते मिररच्या लेफ्ट हँड साईडला, थोड्या वेळ सांगतो की फोकल लेंथ ही निगेटिव्ह असते. जेव्हा की कॉन्व्हेक्स मध्ये जर पाहिलं आपण तर फोकल लेंथ ही ऑलवेज काय असते, पॉझिटिव्ह असते. आता कॉन्केव्ह मिरर जे आहे ना, तर याच्यामध्ये 6 टाईपचे पॉसिबिलिटीज आहेत. ओके, की इमेज कशा पद्धतीचे फॉर्मेशन होतील. आता याचं एक वैशिष्ट्य आहे की जर यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट बिटवीन पी अँड एफ. पी अँड एफ म्हणजे काय, ऑब्जेक्ट जर आपण पोल आणि प्रिन्सिपल फोकसच्या मध्ये जर ठेवला तर अशा वेळेस जी इमेज तयार होते ती असते व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ओके, आणि दुसरी जी केस इथे आहे तर ऑल अदर पोझिशन. ओके, सो ऑल अदर पोझिशन अदर दॅन पी अँड एफ किंवा ऑल अदर म्हणजे बियॉन्ड एफ. बियॉन्ड एफ जर आपण ऑब्जेक्ट प्लेस केला, ओके, बियॉन्ड एफ जर आपण ऑब्जेक्ट प्लेस केला कोणत्याही पॉइंटला, तर अशा वेळेस हा कॉन्केव्ह मिरर जी इमेज तयार करतो तर ती इमेज असते रियल अँड इन्व्हर्टेड. म्हणजे तुम्ही जर रे डायग्रामचा अभ्यास केला तर फक्त एकच केस आहे की ज्या केसमध्ये ऍक्च्युअल कॉन्केव्ह मिरर हा व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज तयार करतो, आणि ती केस आहे जेव्हा ऑब्जेक्ट पोल आणि प्रिन्सिपल फोकसच्या मध्ये असतो. आणि बाकीच्या 5 केसेस अशा आहेत की ऑब्जेक्टची आपण डिफरंट पोझिशन जर ठेवली तर अशा वेळेस प्रत्येक वेळेस रियल अँड इन्व्हर्टेड इमेजेस तयार करणं हे कॉन्केव्हचं काम आहे. जेव्हा की कॉन्व्हेक्स मिरर मध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये एकच टाईपची इमेज तयार होते आणि ती आहे व्हर्च्युअल अँड इरेक्ट. त्यानंतर
कॉन्केव्ह मिररचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जे इमेजचं फॉर्मेशन होतं हे आयदर स्मॉल साईज असेल, सेम साईज असेल किंवा बिग साईज असेल. काही केसमध्ये इमेज ही डिमिनिश असते, तर काही केसमध्ये इमेज ही मॅग्निफाईड सुद्धा असते. म्हणजे याचा अर्थ ही इमेज जी आहे, ऑब्जेक्टची इमेज ही लहान पण असू शकते, सेम आकाराची पण असते जेव्हा ती सेंटर ऑफ कर्वेचरला जर ऑब्जेक्ट प्लेस असेल तर. बिगर सुद्धा असते, डिमिनिश म्हणजे पॉइंट स्वरूपात सुद्धा असते जर ऑल रेस पॅरल असतील तर, आणि मॅग्निफाईड सुद्धा असू शकते. हे केव्हा असते हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बोलणारच आहोत. पण एवढ्या साऱ्या पॉसिबिलिटीज कॉन्केव्ह मिररच्या आहेत. मात्र कॉन्व्हेक्स मध्ये जर पाहिलं आपण तर इमेज जी आहे ही ऑलवेज स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट पेक्षा स्मॉलर इमेज तयार करणं हे कॉन्व्हेक्स मिररचं काम आहे. तर अशा पद्धतीचे काही डिफरन्शिएशन आपण यांच्यामध्ये करू शकतो. फायनली आपल्याला बोलायचं आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन संदर्भात. आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन समजून घेताना आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री विचारात घ्यावी लागेल. जसं की पहा, जेव्हा आपण इथं एक्स ऍक्सिस घेतो तर हा असतो वाय, हा असतो निगेटिव्ह एक्स आणि हा असतो निगेटिव्ह वाय, आणि हा असतो ओरिजिन. आता कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपल्याला माहित आहे की अलॉंग द एक्स ऍक्सिस आपल्या सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, अलॉंग द वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह, लेफ्टला जर पाहिलं आपण तर निगेटिव्ह, आणि बॉटमला जर पाहिलं बिलो तर निगेटिव्ह. ओके, तर ही आपली कोऑर्डिनेट जॉमेट्री. सेम पद्धतीनं अगोदर मी रेफरन्स कॉन्केव्हचा घेतो. कॉन्केव्ह मिरर संदर्भात आता आपल्याला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन जाणून घ्यायचे आहे. हा आहे पोल. तर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन काय सांगतं की सर्व डिस्टन्स हे पोल पासून मेजर करायचे. म्हणजे पोल जो आहे तो ओरिजिन सारखा कार्य करेल. पोलच्या राईट हँड साइडला distances are always taken as a positive, आणि प्रिन्सिपल ऍक्सिस वर पोलच्या लेफ्ट हँड साइडला डिस्टन्सेस आर ऑलवेज टेकन ऍज अ निगेटिव्ह. त्यानंतर प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबोव जसं की एखाद्या ऑब्जेक्ट असेल, मी ऑब्जेक्ट इथं प्लेस करतो ए बी, तर ही ऑब्जेक्टची हाईट समजा मी h1 कन्सिडर केली. ओके, सो हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आता हाईट ऑफ ऑब्जेक्ट जर पाहिलं आपण तर ही प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबो आहे, आणि म्हणून अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन वरचे डिस्टन्स जे आहे अबो डिस्टन्स हे ऑलवेज काय घ्यायचे आपल्याला पॉझिटिव्ह. आता एक लक्षात घ्या की मी तुम्हाला म्हणलो होतो की कॉन्केव्ह मिरर हे व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज एकच सिच्युएशन मध्ये तयार करतो. होल आणि फोकसच्या मध्ये जर ऑब्जेक्ट प्लेस असेल आणि सपोज ती इमेज इथे तयार झाली. ओके, मग इमेज इथे तयार झाली असं आपण कन्सिडर करू. इमेजला नाव देऊ आपण ए डॅश बी डॅश. आता ही जी इमेज आहे तर ही इमेज हाईट ऑफ द इमेज साठी आपण अक्षर वापरू h2. ही सुद्धा अबोव द प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, म्हणून अशा वेळेस हाईट घ्यायची पॉझिटिव्ह. आणि म्हणून लक्षात घ्या की जेव्हा ही इमेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट असेल तर अशा वेळेस इमेजची हाईट ही काय घ्यायची आहे पॉझिटिव्ह. याही केसमध्ये व्हर्च्युअल अँड इरेक्ट असणार, इमेजची हाईट असणार पॉझिटिव्ह. मात्र इमेज जर रिअल अँड इन्व्हर्टेड असेल, आपण पाहिलं की कॉन्केव्ह मिरर मध्ये 5 असे केसेस आहेत की ज्या ठिकाणी रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज तयार होते. सपोज इथे एक आपण इमेज तयार करू. ही जी इमेज आहे तर याला मी नाव देतो बी डबल डॅश ए डबल डॅश.
आता ही जी इमेज आहे ही बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस तयार झालेली आहे, म्हणून अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन या ठिकाणी आता ऑब्जेक्टच्या हाईट साठी आपल्याला h2 वापरायचा आहे. तर या केसमध्ये h2 आपण निगेटिव्ह घेणार, म्हणजे हाईट ऑफ द इमेज. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज जर असेल तर हाईट ही नेहमी काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. आणि जर व्हर्च्युअल अँड इरेक्ट असेल, पहा व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज जी आहे ना ती स्क्रीनवर ऑब्टेन करता येत नाही, कारण ती ऍक्च्युअल प्रिन्सिपल ऍक्सिसच्या बियॉन्ड असते, म्हणजे बियॉन्ड द मिरर. पहा इकडे जर असेल तर इन फ्रंट ऑफ द मिरर, आणि इकडे जर असेल तर बियॉन्ड द मिरर. आता बिहाइंड द मिरर जर असेल, जी इमेज बिहाइंड द मिरर असेल त्या इमेजचं वैशिष्ट्य आहे की त्या इमेजला स्क्रीनवर ऑब्टेन करता येत नाही, म्हणून ती इमेज जी आहे ती कशी असते, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आणि जी इमेज इन फ्रंट ऑफ द मिरर, काय शब्द वापरला मी, इन फ्रंट ऑफ मिरर तयार होते, तर ती इमेज स्क्रीनवर ऑब्टेन करता येते. आणि जी इमेज स्क्रीनवर ऑब्टेन करता येते ती इमेज रिअल इमेज असते, फक्त ही प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली आहे आणि उलट आहे, म्हणून शब्द आपण वापरलो इन्व्हर्टेड. लक्षात आला शब्द. इथं व्हर्च्युअल आणि इरेक्ट का, व्हर्च्युअल यासाठी कारण ती बिहाइंड द मिरर तयार झाली, इरेक्ट का कारण प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबोव आहे. इथं रिअल का कारण ती पोल मिररच्या इन फ्रंट तयार झालेली आहे, ती स्क्रीनवर ऑब्टेन करता येते, म्हणून ती रिअल इमेज आहे. आणि बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस ती उलट झालेली आहे, दॅट्स व्हाय इट इज अ इन्व्हर्टेड. व्हर्च्युअल इमेज ही इरेक्टच असते आणि रिअल इमेज ही इन्व्हर्टेड असते. ओके. सो आता हे साइन कन्व्हेन्शन समजून घेतल्यानंतर आता यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण समजून घेऊ. आता हा आपला ऑब्जेक्ट होता, 2 मिनिटांसाठी मी याला इरेज करतो. ओके. आणि हा पॉइंट सुद्धा इमेज करतो, वाटल्यास बी डॅश इथे लिहितो. आता हे जे ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट पोल पासून ज्या डिस्टन्सला आहे त्या डिस्टन्सला आपण यू कन्सिडर करायचं. आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार ऑब्जेक्ट हा नेहमी पोलच्या लेफ्ट हँड साइडला पाहिजे, म्हणून तो लेफ्ट हँड साइडला घेतला आणि अबोव द प्रिन्सिपल ऍक्सिस पाहिजे. सो यू जे अक्षर आहे हे डिनोट करतो ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्टचं पोल पासून अंतर. सर्व अंतर आपल्याला पोल पासून मेजर करायचे. लक्षात घ्या ऑब्जेक्ट डिस्टन्स हे ऑलवेज आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. जेव्हा आपण यावरचे प्रॉब्लेम सोडवू ना तेव्हा हा पॉइंट तुमच्या लक्षात येईल की ऑब्जेक्ट डिस्टन्स हे ऑलवेज आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं. त्याचं कारण काय आहे, कारण ते पोलच्या लेफ्ट हँड साइड आहे. आता इमेज डिस्टन्स जर काढायचं असेल मग ते पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं, हे कशावर डिपेंड आहे, इमेज कुठे तयार झाली. इथे जर पाहिलं आपण तर इमेज पोलच्या बिहाइंड तयार झालेली आहे मिररच्या. सो हे असणार व्ही. व्ही काय आहे, इमेज डिस्टन्स. व्ही आहे इमेज डिस्टन्स. आणि इमेज डिस्टन्स हे कोणत्या इमेजचा आहे बरं, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज आहे. आणि म्हणून व्हर्च्युअल अँड इरेक्ट ही पोलच्या राईट हँड साइडला तयार होते, म्हणून अशा केसमध्ये व्ही जे आहे हे ऑलवेज काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. लक्षात आलं की मला, व्ही पॉझिटिव्ह केव्हा घ्यायचं, निगेटिव्ह केव्हा घ्यायचं. यू कंपल्सरी आहे, यू तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचा आहे, परंतु इमेज डिस्टन्स अर्थातच व्ही हे पॉझिटिव्ह केव्हा घ्यायचं आहे, जर इमेज काय असेल, व्हर्च्युअल अँड इरेक्ट असेल. आता आपण दुसरी पॉसिबिलिटी पाहू. आता इथे आपल्याकडे रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज सुद्धा घेतलेली आहे आपण. आता ही जी इमेज आहे ही सपोज पोल पासून ही सुद्धा व्ही अंतरावर आहे असं आपण कन्सिडर करू, कारण इमेज डिस्टन्स साठी आपण व्हीच वापरतो. आता ही जी व्ही आहे हे सुद्धा इमेज डिस्टन्सच आहे. आता हे इमेज डिस्टन्स आपण घेतलं रिअल अँड इन्व्हर्टेड साठी.
जेव्हा रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज तयार होते ती पोलच्या लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणून या केसमध्ये व्ही जे आहे हे आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. दोन गोष्टी लक्षात आल्या की व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज ही बिहाइंड द मिरर तयार होते पोलच्या राईट हँड साइडला, म्हणून इमेज डिस्टन्स आपल्याला त्या केसमध्ये पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. आणि रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज ही पोलच्या लेफ्ट हँड साइडला तयार होते, दॅट्स वाय या केसमध्ये इमेज डिस्टन्स आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं बिकॉज इट इज इन फ्रंट ऑफ द मिरर लेफ्ट हँड साइडला. आता राहिला प्रश्न फोकल लेंथ संदर्भात. तर आता मी तुम्हाला इथे जे सांगितलं होतं की कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन्स ते सुद्धा आपण इथे डिस्कस करू. आता मी इथे न घेता आता सेपरेट घेतो. आता पहा की मी इथे पुन्हा एकदा कॉन्केव्ह मिरर घेतो आणि सेकंड केस जी आहे यामध्ये कॉन्व्हेक्स मिरर घेतो. तर आता कॉन्केव्ह मध्ये काय होतं का, सपोज हा आहे सेंटर ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल फोकस पोल. आता यामध्ये जेवढ्या काही इन्सिडेंट रे पॅरलल असतील, ओके, तर अकॉर्डिंग टू रूल नंबर 1 या सर्वच्या सर्व कशातून पास होणार, प्रिन्सिपल फोकस मधून. आणि म्हणून ही रे प्रिन्सिपल फोकस, ही रे प्रिन्सिपल फोकस, ही इन्सिडेंट रे प्रिन्सिपल फोकस, म्हणजे सर्वच्या सर्व रे जी आहे हे आफ्टर रिफ्लेक्शन हे प्रिन्सिपल फोकस मधून पास झाल्या. येते लक्षात, सर्व बिंदू एका बिंदूमध्ये आला म्हणून त्याला मी कन्व्हर्जन्स इफेक्ट म्हणलं होतं. आता आपल्याला माहित आहे की या मिररचा फोकस प्रिन्सिपल फोकस हा पोलच्या लेफ्ट हँड साइडला आहे. फोकस आणि पोल यामधल्या डिस्टन्सला आपण म्हणतो एफ. मी तुम्हाला म्हणलं होतो की हे जे एफ आहे हे रेडियस ऑफ कर्वेचरच्या काय असतं, हाफ, आणि एफ आणि पी मधल्या डिस्टन्सला आपण फोकल लेंथ म्हणतो. कॉन्केव्ह मिरर मध्ये जर पाहिलं तर प्रिन्सिपल फोकस हा पोलच्या लेफ्ट हँड साइडला आहे आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन सांगतो की लेफ्ट हँड साइडला डिस्टन्सेस आपल्याला निगेटिव्ह घ्यायचे, आणि म्हणून कॉन्केव्ह मिरर साठी जी फोकल लेंथ घेऊ आपण ही ऑलवेज निगेटिव्ह असणार. आणि म्हणून मी इथंच मेन्शन केलं होतं की कॉन्केव्ह मिरर जर असेल तर ऑलवेज त्याची जी फोकल लेंथ आहे ही आपल्याला निगेटिव्ह घ्यायची आहे. राहिला प्रश्न कॉन्व्हेक्स मिरर संदर्भात. कॉन्व्हेक्स मध्ये काय होतं की जेवढ्या काही रेस प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतील, ओके, सपोज हा आहे सेंटर ऑफ कर्वेचर, हा आहे पोल, तर ऍक्च्युअल रे जे आहेत ना तर हे आफ्टर रिफ्रॅक्शन हे एकमेकांपासून दूर जातात. जेवढ्या काही रेस या ठिकाणी रिफ्लेक्ट होती, कारण हा डिस्पर्सिंग मिरर आहे, रेस एकमेकांपासून दूर जातात. पण यांचा पाथ जर आपण ट्रेस केला तर हा पाथ ऍक्च्युअल एका पॉइंटला येतो अपोजिट मिररच्या बिहाइंड, ओके, इन फ्रंट बिहाइंड द मिरर या ठिकाणी त्याचा प्रिन्सिपल फोकस येतो की जिथं आपण या रेसला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जर ट्रेस केलं तर हा फोकस पोलच्या राईट हँड साइडला येतो. आणि म्हणून इथे पी आणि एफ मधल्या डिस्टन्सला आपण एफ फोकल लेंथ म्हणू. ही फोकल लेंथ पोलच्या राईट हँड साइडला आहे, म्हणून कॉन्केव्ह मिरर साठी फोकल लेंथ ऑलवेज आपल्याला काय घ्यायची आहे, पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा सांगतो, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये फोकल लेंथ ही पोलच्या राईट हँड साइडला आहे. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार ती फोकल लेंथ आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची आहे, आणि म्हणून कॉन्व्हेक्स मिरर साठी फोकल लेंथ ही ऑलवेज पॉझिटिव्ह असणार. तर हे आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, ओके.